बीडीडी चाळीतील रहिवाशांची स्वप्नपूर्ती, पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या चावीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप। महायुती सरकार आल्यावर पुनर्विकासाला गती, बीडीडी चाळीच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमात फडणवीस यांचं वक्तव्य। अनेकांनी फक्त स्वप्न दाखवली म्हणत विरोधकांवर निशाणा। धारावीचे कामही असेच पूर्ण करू, काही वर्षात महायुतीचे सरकार हे काम करून दाखवेल, बीडीडी चाळीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। लोढा हे मंत्री आहेत, कोणत्याही समाजाचे नेते नाहीत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 8 ऑक्टोबरला सुनावणी, पालिका निवडणुकीआधी सुनावणीची ठाकरेंना अपेक्षा। पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाणार याकडे लक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिलं पाहिजे, भाजपामधील आयारामांबद्दल गोविंददेव गिरी महाराज यांचं वक्तव्य। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, 4 पादचारी भुयारी मार्गाचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण। यावर्षी देखील खड्ड्यांचा दंड माफ करा, गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंतीपत्र। गणेशोत्सव आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित। मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने HSRP विना, वाहनांची पाटी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार। पुढील 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी। ICICI बँक अखेर नमली, मिनिमम बॅलन्सच्या निर्णयामध्ये टीकेनंतर बदल, नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।